Press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, फिनिक्स एज्युकेअरमध्ये तुमचं स्वागत आहे। 10वी महाराष्ट्र बोर्ड इतिहासाचा 7वा धडा खेळ आणि इतिहास हा धडा आपण शिकणार आहोत। आज या धड्यामध्ये आपण विविध प्रकारचे खेळ आणि त्या खेळांचा इतिहास आणि खेळांमधून इतिहास शिकल्यानंतर खेळांमधून आपल्याला कोणकोणत्या नोकऱ्या भेटू शकतात, कोणकोणते व्यवसायाचे संधी उपलब्ध होऊ शकतात हे आपण बघणार आहोत। पहिला मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कृती म्हणजे खेळ। आता 1 मार्काचा जर प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर खेळ म्हणजे काय, तर मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम ह्यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ। म्हणजे पहिला आपण मनोरंजनासाठी खेळ, वेगवेगळे खेळ आपण खेळतो मनोरंजनासाठी। त्यानंतर व्यायाम, जसे आपण घराच्या बाहेर जे खेळ खेळतो जसं क्रिकेट, कबड्डी, ह्या सगळ्या खेळांमुळे आपल्या शरीराची व्यायाम देखील होते। खेळांचा इतिहास हा माणसा एवढा जुना आहे, कारण खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे की माणूस म्हणजे खेळ आलंच की विविध प्रकारचे खेळ पहिली माणसं खेळायची। एकदम प्राचीन काळात शिकार करणे ही सुद्धा एक खेळ होता। मानवाच्या प्रारंभाच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जात। शिकार हा जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता, म्हणजे पहिले लोक शेती नाही करायचे, खूप आधी शेती कोणच करायचं नाही, मग काय करायचे, शिकार करायचे। शिकार करून जे जंगली प्राणी आहेत त्यांचे जंगली प्राण्यांना मारून खायचे। त्यानंतर शेतीचा शोध लागला, त्यांना समजायला लागलं की शेती करू शकतो, विविध प्रकारच्या फळांची लागवड करू शकतो, त्यानंतर विविध प्रकारच्या धान्यांची लागवड करू शकतो, हे नंतर समजलं लोकांना। पहिले लोक काय करायचे, शिकार करायचे आणि शिकार जसा उदरनिर्वाहाचा एक मार्ग होता तसाच खेळासाठी देखील वापरला जायचा की स्पर्धा लागायची, कोण आधी जाऊन त्या प्राण्याला मारतंय, अशा सगळ्या स्पर्धा असायच्या। तसाच तो खेळ व मनोरंजनाचाही भाग होता। भारताच्या प्राचीन साहित्यात आणि महाकाव्य म्हणजे काय, जे आपले 2 मोठे महाकाव्य आहेत रामायण महाभारत, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळांचा उल्लेख दिसतो। जसा द्यूत नावाचा एक खेळ आहे, तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरती जाऊन बघू शकता। हे रामायणातील खेळ आहे। त्यानंतर कुस्ती, रथांचा आणि घोड्यांचे शर्यत आणि बुद्धिबळ हे असे उल्लेख येतील। हे आपल्याला महाकाव्यातून रामायण महाभारत आणि प्राचीन जे साहित्य आहे भारताचं त्यामध्ये तुम्हाला ह्या खेळांचा उल्लेख दिसेल। आता कुस्तीचा इथे फोटो दाखवला आहे। आता वडोदरा येथील प्रसिद्ध पहिलवान जुम्मादादा आणि माणिकराव यांच्या व्यायामशाळा, पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठ, गुजरातमधील स्वर्णिम गुजरात स्पोर्ट विद्यापीठ। आता विद्यापीठ म्हणजे काय असतं, जसं तुम्हाला माहीत असेल की मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, असे हे विद्यापीठ आहे। त्यामध्ये पदवी भेटते आपल्याला, आपण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हे तिकडे शिक्षण घेऊ शकतो। तसे क्रीडा विद्यापीठ पण असतात, विविध क्रीडांमध्ये आपण तिकडे जाऊन भाग घेऊ शकतो, तिकडे शिकू शकतो। व्यायामशाळा म्हणजे आता तुम्हाला जिम वगैरे माहीत असेल, जसे पहिला व्यायामशाळा असायच्या, कुस्तीच्या व्यायामशाळा असायच्या, त्यामध्ये लोक जायचे, तिकडे शिकायचे, तिकडे उस्ताद असायचे, हे तुम्हाला सगळं माहीत असेल। गुजरातमधील स्वर्णिम गुजरात स्पोर्ट विद्यापीठ, गांधीनगर कोल्हापूर येथील खासबाग व मोतीबाग तालीम। आता तालीम काय, ही तालीम कसली असते, कुस्तीची तालीम असते, तिकडे उस्ताद असतात, ते कुस्ती शिकवतात मुलांना। अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, पुण्यातील बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुल कुस्ती क्रीडा संकुल, हे शिवछत्रपती क्रीडा संकुल हे पुण्यातील बालेवाडी येथील आहे। तिकडे खूप मोठा स्टेडियम आहे, त्यामध्ये विविध प्रकारचे खेळ आपण तिकडे खेळू शकतो। ते ऑलिम्पिकसाठी तयारी करणारे मोठमोठे आपले जे खेळाडू आहेत देशात, ते तिकडे जाऊन ट्रेनिंग घेतात। तिकडे संकुल आहे, मोठा तिकडे जागा आहे, तिकडे विविध खेळांचे तिकडे मैदानं उपलब्ध आहे, तिकडे जाऊन आपण खेळ खेळू शकता किंवा शिकू शकता। शूटिंग रेंज आहे तिकडे, त्यानंतर तिकडे स्विमिंग पूल आहे जिकडे आपण तयारी करू शकतो। इतर खेळांचे प्रशिक्षण तिकडे भेटते। आता तुम्हाला माहीत असेल की सर्वात मोठी खेळांची स्पर्धा होते ऑलिम्पिक। खेळ आणि ग्रीक लोक यांचा नाते प्राचीन काळापासून आहे। खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले। ग्रीसमध्ये ऑलिम्पिक झालं सर्वात पहिलं। आता ऑलिम्पिक जे खेळ आहे त्यामध्ये वेगवेगळ्या देशातील लोक किंवा वेगवेगळ्या देशातले खेळाडू त्यामध्ये सहभागी होतात आणि जगातला सर्वात मोठी जी स्पर्धा आहे ती ऑलिम्पिक आहे आजच्या टायमाला। खेळाचे नियमित व सुसंघटित रूप ग्रीकांनी दिले। धावणे, रनिंग रेस असते, 400 मीटरची असते किंवा 100 मीटरची असते, 200 मीटरची असते। धावणे, थाळीफेक म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण डिस्कस थ्रो म्हणतो। थाळी असते, ती सर्वात लांब जो फेकेल त्याला बक्षीस दिलं जातं। रथ व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध हे एक टाईपचं बॉक्सिंगसारखं आहे, इत्यादी सामने त्यांनी सुरू केले। प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया एक शहराचं नाव आहे ग्रीसमध्ये, त्या शहरात घेतली जात असे।
या स्पर्धाचा भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते. आज देखील जो खेळाडू असतो त्याच्यासाठी सर्वात मोठी जे बक्षीस असतं ते म्हणजे ऑलिम्पिकचा मेडल, की गोल्ड मेडल जर ऑलिम्पिकमध्ये भेटलं तर खूप मोठं मानलं जातं त्या खेळाडूला. जसं अभिनव बिंद्रा यांना शूटिंगमध्ये गोल्ड मेडल भेटलं होतं. काही वर्षांपूर्वी PV सिंधू या बॅडमिंटनमध्ये सिल्वर मेडल भेटलं होतं. हे जे मेडल आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. ते मेडल जर भेटले तर खेळाडू खूप मोठा मानला जातो. खेळांचे महत्त्व, आता खेळांचे महत्त्व काय, आपण का खेळलं पाहिजे, खेळांमुळे काय, आपल्याला माहीत असेल की आपले खूप सारे लोकांना खेळण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतं, पण हे चुकीचं आहे. आणि खेळणं खूप महत्त्वाचं आहे. खेळामुळे काय होतं, आणि खेळ म्हणजे काय, मैदानी खेळ आपले खेळले पाहिजेत किंवा बुद्धीचे खेळ, बुद्धिबळ असे खेळ खेळले पाहिजेत. PUBG वगैरे खेळणं हे काही खेळाचे महत्त्व, त्यामध्ये काही महत्त्वाचं खेळ नाही आहे. तो खेळ म्हणजे काय, जे आपल्या बुद्धीला चालना देईल किंवा आपल्या शरीरासाठी चांगला असेल असे खेळ आपण खेळले पाहिजे. खेळाला आपल्या जीवनातील महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळांमध्ये आहे. म्हणजे जेव्हा आपण खेळतो तेव्हा आपले जे बाकीचे टेन्शन आहेत, बाकीच्या व्यथा आहेत, ते सगळं आपण विसरून जातो आणि खेळण्यामध्ये आपण खेळत असतो. मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचं काम खेळ करतात. मनाला विरंगुळा भेटतो, मन ताजेतवाने होते, कारण आपण बाकी सगळी चिंता आहेत ते आपण विसरून जातो आणि आपला पूर्ण फोकस, पूर्ण आपलं लक्ष खेळांमध्ये असतं. ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली करावे लागतात या खेळांमुळे खेळाडूचा व्यायाम होतो. जसं क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल ह्यामध्ये आपण धावतो, वेगवेगळ्या ॲक्शन करत असतो त्यामुळे काय होतं की आपल्या शरीराची व्यायाम होते, हालचाली कराव्या लागतात आपल्याला. शरीर काटक व बळकट बनवण्याचा खेळ मदत करते, त्यामुळे आपला शरीर काटक किंवा बळकट होतो. खेळांमध्ये मनोधैर्य, चिकाटी, खेळाडूपणा इत्यादी गुणांचा वाढ होते. की आपल्या खेळांमुळे जेव्हा आपण खेळ खेळतो तेव्हा आपल्याला चिकाटी, जसं तुम्हाला माहीत असेल की खूप चांगले क्रिकेटर आपल्या भारतामध्ये होते, राहुल द्रविड. ते टेस्ट क्रिकेट जेव्हा खेळायचे खूप चिकाटीने खेळायचे, आऊटच व्हायचे नाही, समोरची टीम हारायची त्यांना आऊट करून. आणि त्यांनी बरेच आपल्याला मॅचेस जिंकवलेले आहेत. की त्यांच्यामध्ये चिकाटी, त्यांच्याकडून जर आपण शिकलं तर चिकाटी आपल्याला समजते. म्हणजे जेव्हा आपण खेळ खेळतो तेव्हा आपण समजा क्रिकेट खेळतो आणि आऊटच होत नाही, मग त्यामुळे आपल्यामध्ये चिकाटी हा गुण येतो. म्हणजे आपण जेव्हा इतर खेळ खेळण्याच्या ऐवजी दुसरी जेव्हा कामं करतो तेव्हा आपण ते गुण वापरू शकतो. आपला मनोधैर्य वाढतो, आपली भीती निघून जाते, आपण कोणत्याही समस्येला सामोरे जाऊ शकतो. त्यानंतर खेळाडूपणा तुम्ही बघितलं असेल, जेव्हा कोणतेही मॅच होते, की क्रिकेटचे होते, फुटबॉलचे होते, त्यानंतर जेव्हा तो सामना संपतो, एक संघ जिंकतो, दुसरा संघ हारतो, पण एकमेकाला ते हस्तोलंघन करतात, हँडशेक करतात सामना संपल्यानंतर. ही खेळाडू वृत्ती असते. त्यानंतर खेळाडूपणा म्हणजे अजून काय, की समजा आपण चीटिंग करायची नाही, हे सगळं आपण खेळाडूपणा हे गुण आपल्यामध्ये येतात. सांघिक खेळ म्हणजे काय, जे टीम गेम असतात, की त्यामध्ये एक माणूस खेळत नाही, अख्खी टीम खेळते. जेव्हा क्रिकेट असो, त्यानंतर फुटबॉल असो, हे सगळे सांघिक खेळ आहेत. खो खो असो, कबड्डी, हे सगळे सांघिक खेळ आहेत. त्यामुळे काय होतं, आपण एकमेकाला सहकार्य करतो. त्यानंतर संघभावना आपल्यामध्ये वाढीस येते. म्हणजे समजा सेम आपण जेव्हा आपल्याला कुठेतरी काम करतो किंवा आपण कुठल्या तरी कंपनीचे मालक असतो किंवा बॉस असतो, एक माणूस काम करत नाही, त्यामध्ये पूर्ण संघ काम करतो. मग जर आपण खेळामध्ये आपल्यामध्ये ती संघाकडून काम करून घेण्याची जी आपल्याकडे कला आपल्यामध्ये आली असेल, किंवा सांघिक खेळ जेव्हा आपण खेळतो तेव्हा आपण एक संघ म्हणून खेळतो. एका बॅट्समॅननी समजा 100 रन केले, मग बॉलरचं पण काम असतं की दुसऱ्या जी टीम आहे त्याचे विकेट काढणे. जर त्यांनी विकेट काढलेच नाही तर दुसरी जी टीम आहे ती जिंकून जाणार मॅच. मग एका माणसाचं खेळ नसतं, हे संघ म्हणून खेळतो. तसंच आपण जेव्हा काम करतो, कोणत्याही जेव्हा व्यवसाय करतो आणि आपल्या हाताखाली किंवा आपल्याबरोबर काम करणारे लोक असतात, जर आपण एकत्र येऊन काम केलं तरच आपलं उत्पन्न वाढणार आणि आपण मोठे होणार. हे कशामुळे आपल्याला, हे जे भावना आहे आपल्यामध्ये, ही जी संघ भावना आहे, ही खेळामुळे आपल्यामध्ये वाढू शकते. आणि नेतृत्व गुण म्हणजे काय, जेव्हा कॅप्टन असतो, कॅप्टनमध्ये नेतृत्वाचे गुण येतात, की कोणाला बॉलिंग द्यायचे, कोणाला बॅटिंग द्यायचे, हे सगळं आपण जेव्हा कॅप्टन बनतो तेव्हा आपल्यामध्ये ते गुण येतात. तेच गुण आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरू शकतो. खेळांचा प्रकार, आता तुम्हाला हे सगळं माहीत असेल, हे शिकवायची पण गरज नाही आहे. ह्यावरती 4 मार्काचा प्रश्न पण येतो, खूप सोपं आहे, तुम्हाला आलंच पाहिजे. आणि प्रश्न आला तर तुम्हाला 4 पैकी 4 गुण भेटलेच पाहिजेत. खेळांचे बैठी व मैदानी असे 2 प्रकार आहेत. हे तुम्ही लहानपणापासून शिकलेले असाल, ते शिकवायची पण काय गरज नाही, फक्त मी एकदा वाचून दाखवतो. बैठे खेळ, हे आपण घरी जे खेळतो. बैठे खेळ म्हणजे बसून खेळण्याचे खेळ. उदाहरण, बुद्धिबळ, पत्ते, सोंगट्या, कॅरम, काचकवड्या. आता हे काचकवड्या, सोंगट्या हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा. हे थोडे जुने खेळ आहेत, ते आपण आजकाल खेळत नाही. गावांमध्ये काही गावांमध्ये हे खेळलं जातं, पण तुम्हाला जर माहीत नसेल तर तुमच्या आईवडिलांना तुम्ही विचारा, त्यांना माहीत असेल. किंवा गुगलवरती जाऊन तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला समजेल काय. हे खेळ कुठेही बसून खेळता येतात.
सागर गोटे हा खेळ बैठा खेळ प्रामुख्याने मुली खेळतात. तुम्ही तुमच्या आईला किंवा जे मोठे आहेत त्यांना विचारू शकता. खेळ प्रामुख्याने मुली खेळतात. भातुकली तुम्हाला माहीत असेल, मुली असेल तर लहानपणी तुम्ही खेळला असाल. भातुकली भावली आणि ती जेवण वगैरे बनवतात, त्यांच्याकडे भांडी असतात छोट्या, त्यावरून जेवण वगैरे बनवतात. भातुकलीचा खेळ हा लहान मुलींचा समजला गेला असला तरी त्यात घरातील सर्वजण सामील होऊ शकतात, की लहान मुलीला खुश करण्यासाठी घरातील सर्वजण एकत्र येऊन पण ते खेळ खेळू शकतात. विशेषतः भावल्याचा लग्न हा कौटुंबिक आनंदाचा सोहळा असतो. त्यामध्ये बाहुली असते, भावला असतो, त्यांचं लग्न लावलं जातं. हे खेळ मुलांना आनंदी ठेवण्यासाठी खेळ खेळले जातात. चेसचा फोटो आहे, बुद्धिबळ. मैदानी खेळांमध्ये देशी आणि विदेशी खेळ असे प्रकार आहेत. देशी खेळांमध्ये लंगडी हे म्हणजे भारताचे खेळ आहेत. लंगडी, कबड्डी, आटापाट्या हे खेळ पण जुना खेळ आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारू शकता, ते शाळेत खेळले असतील, तुम्ही विचारा त्यांना, ते सांगतील काय असतं. खो खो इत्यादी खेळ समावेश आहे. आता हा कबड्डीचा फोटो आहे. कबड्डी आता काही वर्षांपूर्वी कबड्डी जास्त फेमस नव्हती भारतामध्ये. मग तुम्हाला माहीत असेल की कबड्डीच्या वेगवेगळे सामने होतात. आता ज्या वेगवेगळ्या टीम आहेत त्यामध्ये खूप प्रसिद्धी भेटली. कबड्डी जे पट्टू आहेत त्यांना खूप प्रसिद्धी भेटली आणि खूप लोक आता बघायला लागलेत कबड्डी. क्रिकेटसारखीच प्रसिद्धी आता कबड्डीला भेटले. मुलींमध्ये गोट्या, लगोरी, विटीदांडू, भिंगऱ्या, भोवरे, फुगड्या, झिम्मा, लंगडी असे खेळ लोकप्रिय आहेत. जे खेळ तुम्हाला माहीत नाहीत ते तुमच्या आईवडिलांना विचारा, त्यांना माहीत असतील. हे तुम्हाला भिंगऱ्या, भोवरे, फुगडी हे सगळे माहीत असेल, पण झिम्मा वगैरे माहीत नसेल. थोडे जुने खेळ आहेत, तुमच्या आईवडिलांनी खेळले असेल, त्यांना माहीत असतील. त्यानंतर आपण बघूया, ही लंगडीचा फोटो आहे. आता झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई ह्या देखील वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळायचे किंवा व्यायाम करायच्या, त्यांच्याबद्दल इथे दिलेलं आहे. विष्णुपद गोडसे यांचा एक पुस्तक आहे, माझा प्रवास. त्यांनी उत्तर भारतामध्ये प्रवास केला होता. 1957चा जो स्वतंत्र समर झाला त्यावेळी त्यांनी उत्तर भारतात प्रवास केला होता. त्यांच्या प्रवासाचं वर्णन त्यांनी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे माझा प्रवास. या पुस्तकाबद्दल पुढच्या धड्यांमध्ये सुद्धा येईल, तेव्हा तुम्ही त्या पुस्तकाबद्दल किंवा विष्णुपद गोडसेंबद्दल अधिक शिकाल. एवढं लक्षात ठेवा की राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्या त्यांनी दिलेली आहे, की ते कुठे व्यायाम करायच्या, त्यानंतर ते घोड्यावरती घोडसवारी करायच्या किंवा हत्तीवरती बसून ते फेरफटका मारायच्या, हे सगळं इथे दिलेलं आहे. आता विदेशी मैदानी खेळमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो इत्यादी खेळांचा समावेश आहे. हे सगळे विदेशी खेळ आहेत. हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. मैदानी खेळांमध्ये धावण्याची शर्यत जगभर लोकप्रिय आहे. त्यात 100 मीटर, 200 मीटर, मॅरेथॉन म्हणजे काय, खूप लांबची स्पर्धा असते, खूप किलोमीटर धावावं लागतं. त्यामध्ये जो जिंकेल त्याला बक्षीस दिले जातं. 100 मीटर म्हणजे एकदम पटकन आपल्याला धावावं लागतं. उसेन बोल्ट तुम्हाला माहीत असेल, हा चॅम्पियन आहे. त्यामध्ये सर्वात कमी वेळात 100 मीटर धावण्याचा विक्रम उसेन बोल्टच्या नावावरती आहे. त्यानंतर 200 मीटरचा पण विक्रम त्याच्याच नावावरती आहे. आणि अडथळ्यांची शर्यत. अडथळा म्हणजे काय, की धावण्यामध्ये मध्ये अडथळे लावले जातात, मग त्याच्यावरती उडी मारून आपल्याला स्पर्धा पूर्ण करायची असते, याचा समावेश होतो. त्यानंतर फुटबॉल हा पण मैदानी खेळ आहे. हा बाहेरचा खेळ आहे. शारीरिक कौशल्याच्या आधारित मैदानी खेळांमध्ये गोळाफेक तुम्हाला माहीत असेल, शॉर्टपुट, थाळीफेकाचा बद्दल मी सांगितलं की थाळी, डिस्कस थ्रो आपण त्याला इंग्लिशमध्ये बोलतो, लांब उडी, लाँग जंप, उंच उडी, हाय जंप, हे सगळे खेळ ऑलिम्पिकमध्ये असतात. पाण्यातील खेळण्यामध्ये पोहण्याची शर्यत, वॉटर पोलो, नौकायन तुम्हाला माहीत असेल, राफ्टिंग, बोटिंग हे सगळे खेळ असतात. तसेच शारीरिक कसरतीच्या खेळांमध्ये मलखमचा इकडे फोटो दिलेला आहे, तुम्ही व्हिडिओ वगैरे पण बघितले असतील. दोरीवरचा मलखम, जिम्नॅस्टिक इत्यादी समावेश होतो. तर मलखम कसा आला बघा. श्रीमती मनीषा बाठे यांनी केलेल्या संशोधनानुसार कुस्तीसाठी पूरक असा मलखम व त्यातील पकडी याची निर्मिती उत्तर पेशवाईतील मल्लविद्यागुरू बालमभट्ट देवधर यांची आहे. बालमभट्टांचा हा व्यायाम प्रकार वानराच्या झाडावरील क्रीडा पाहून स्फुरला असे त्यांनी नमूद केलेले आहे, की वानराला बघून माकड कशा उड्या वगैरे मारतात झाडांवरती, त्या प्रकारचा खेळ त्यांनी निर्माण केला. मग त्या खेळाचं नाव आहे मलक्कम. म्हणजे या खांबावरती सगळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती केल्या जातात आणि दोरीद्वारे पण केलं जातं. हे तुम्ही व्हिडिओ वगैरे सगळे यूट्यूबवरती अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता मलक्कमचे व्हिडिओ. आता साहसी खेळ, स्केटिंग आणि स्कीइंग हा खेळ आहे, तो घसरण्याची शर्यत. हे कुठे असतं की डोंगरावरती केलं जातं, जिकडे बर्फ असतं त्या डोंगरांवरती हे केलं जातं. स्केटिंग तुम्हाला माहिती असेल, हा स्केटिंगचा फोटो आहे. आईस हॉकी हे खेळ लोकप्रिय आहेत. आईस हॉकी हा सगळा थंड ठिकाणी जिकडे बर्फ असतो तिकडे खेळला जातो.
हॉकीसारखाच हॉकी असतो, फक्त तिकडे बर्फावरती खेळला जातो. साहसी व रोमांचकारी खेळांमध्ये प्रस्तारोहण म्हणजे काय, रॉक क्लाइम्बिंग, डोंगरावरती चढतात असे ते खेळ असतात. ग्लायडिंग, मोटरसायकल, मोटर कार याचा शर्यती समावेश होतो. हे तुम्हाला माहीत असेल, फॉर्म्युला 1, मोटो GP हे सगळे गेम आहेत. तिकडे मोटो GP म्हणजे मोटरसायकलची रेस असते, फॉर्म्युला 1 म्हणजे कारची रेस असते. तुम्ही बघितलं असेल हे व्हिडिओ वगैरे किंवा TV वरती बघितलं असेल. आता तुम्ही इंटरनेटच्याद्वारे आता सचिन तेंडुलकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, त्यानंतर कुस्ती खेळणारे जे कशबा जाधव होते, कशबा जाधव हे स्वतंत्र भारतातील सर्वात पहिला त्यांना ऑलिम्पिकचा मेडल भेटला होता. त्यानंतर मारुती माने हे कुस्ती खेळायचे. ह्या सर्वांबद्दल तुम्ही माहिती इंटरनेटवरून शोधा किंवा तुमच्या शाळा चालू झाल्यानंतर तुमच्या शिक्षकांना किंवा घरी तुमच्या पालकांना विचारा. त्यांना जर माहीत नसेल, जास्त माहिती नसेल, तर तुम्ही इंटरनेटवरती शोधू शकता. आता खेळांची स्पर्धा, तुम्हाला माहीत असेल वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होतात. फुटबॉलचे वर्ल्ड कप होतात किंवा क्रिकेटचे वेगवेगळ्या स्पर्धा होतात. खेळांच्या स्पर्धांना जगभर मान्यता मिळाली आहे. ऑलिम्पिक, एशियाड. आता ऑलिम्पिक जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जगातले सर्व देश म्हणजे बहुतेक देश ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतात आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा होते आणि जो जिंकेल त्याला पहिल्याला गोल्ड मेडल दिला जातो, दुसऱ्याला सिल्वर मेडल, तिसऱ्याला ब्रॉन्झ मेडल. त्यानंतर एशियाड म्हणजे काय की आशिया खंडातील जे देश आहेत ते हा खेळ खेळतात. चायना, भारत हे सगळे जे आशिया खंडातील देश आहेत त्यांच्यासाठी एशियाड हा गेम आहे. त्यानंतर दिव्यांगाचा ऑलिम्पिक, दिव्यांग जे आहेत लोक त्यांच्यासाठी वेगळा ऑलिम्पिक असतो. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आहे, तुम्हाला माहिती आहे क्रिकेट वर्ल्ड कप 4 वर्षानंतर होतो. हॉकीचा पण वर्ल्ड कप होतो. कुस्ती, बुद्धिबळ इत्यादी खेळांची स्पर्धा जागतिक पातळीवर होतात. आपल्या देशातील हॉकी, क्रिकेट हे खेळ लोकप्रिय आहेत. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर प्रश्न विचारला की हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता, तर उत्तर आहे हॉकी. या खेळांच्या स्थानिक, शहर, तालुका, जिल्हा, राष्ट्र, राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात. तुम्ही बघितलं असेल की हॉकीचं जास्त होत नाही भारतामध्ये, पण महाराष्ट्रामध्ये तरी जास्त होत नाही. क्रिकेटच्या मुकाबल्याने कमी होतात, पण क्रिकेटच्या स्पर्धा तुम्हाला जागोजागी दिसतील. त्यानंतर जिल्हा स्तरावर होतात, राज्य स्तरावर होतात, राष्ट्रीय स्तरावर होतात, आंतरराष्ट्रीय स्तरावर होतात. सगळे हे स्पर्धा होत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंना तसेच क्षेत्रात उत्तम करिअर करता येतं. जे खेळाडू आहेत आज, क्रिकेटचे खेळाडू आज खूप श्रीमंत आहेत, कारण खेळ खूप प्रसिद्ध आहे. जितका खेळ प्रसिद्ध असेल तितके ते खेळ खेळणारे खेळाडू पण प्रसिद्ध असतात आणि त्यांना खूप पैसा भेटतो. आता मेजर ध्यानचंद हे हॉकीचे सर्वात चांगले खेळाडू मानले जातात. त्यांच्याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे, हे लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतं. हे जे माहीत आहे का तुम्हाला, हे सर्व जे येतं ते खूप महत्त्वाचं असतं, त्याला सोडू नका. हे परीक्षेमध्ये येऊ शकतं आणि काही येतं पण. मेजर ध्यानचंद हे भारतातील हॉकीचे खेळाडू व संघनायक होते, कॅप्टन होते हॉकी टीमचे आपल्या. ते कधी खेळायचे, 1936 साली त्यांनी बर्लिन ऑलिम्पिक, बर्लिन म्हणजे जर्मनीमध्ये एक शहर आहे बर्लिन, तिकडे ऑलिम्पिक झाला होता. ही ऑलिम्पिक जी स्पर्धा आहे ना ती वेगवेगळ्या देशांमध्ये होत राहते. काही वर्षानंतर 4 का 5 वर्षानंतर ती वेगवेगळ्या शहरांमध्ये होते, जगभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये होते. आता 2020मध्ये टोकियोमध्ये ऑलिम्पिक होणार होती, पण आता तुम्हाला माहिती आहे कोरोना व्हायरस आहे, त्यामुळे आता ती ऑलिम्पिकची स्पर्धा जी 1 वर्ष पुढे ढकलण्याचा विचार चालू आहे. मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी खेळाडू व संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. हॉकी संघाने, त्याचे नेतृत्व कोणी केलं होतं, मेजर ध्यानचंद. त्यापूर्वी 1928 आणि 32मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकले होते, की 3 वेळा लगातार भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आताच आपल्याला नाही भेटत सुवर्णपदक, पण पहिलं खूप आपले खेळाडू खूप चांगले होते आणि आपल्याला भेटायचे. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. तर हे लक्षात ठेवा, राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणाचा जन्मदिवस असतो, मेजर ध्यानचंद. आणि कधी असतो, 29 ऑगस्ट म्हणून पाळला जातो. त्यांना हॉकीचा जादूगर असे म्हणतात. 1956मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण हा सन्मान विभूषित करण्यात आले. आता पद्मविभूषण हा भारत सरकारद्वारे दिला जाणारा तिसरा सर्वात महत्त्वाचा पारितोषिक आहे. सर्वात मोठा आहे भारतरत्न, त्यानंतर पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण. मग 1956 साली त्यांच्या कामगिरीबद्दल मेजर ध्यानचंद यांना पद्मविभूषण हा पारितोषिक देण्यात आला. आता डिमांड चालू आहे की मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न दिला पाहिजे. सचिन तेंडुलकरला जेव्हा भारतरत्न देण्यात आला त्याच्यानंतर आता डिमांड चालू आहे की त्यांना पण भारतरत्न दिला पाहिजे. खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण. आता जितका खेळ प्रसिद्ध होईल तितकाच त्या खेळाडूसाठी फायदेमंद असतो. आता आपण उदाहरण बघूया. आता
20व्या आणि 21व्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण करण्यात आले. आता आंतरराष्ट्रीयकरण म्हणजे काय, की काही खेळ फक्त एकाच भागासाठी मर्यादित होते, पण जसा टी व्ही आला, जसा इंटरनेट आला, तसा आपण कुठल्याही भागात जी क्रिकेट मॅच होते किंवा फुटबॉलची मॅच होते ती आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती बघू शकतो. मग त्यामुळे काय होतं की खेळ तर कुठल्या जगाच्या एका कोपऱ्यात चालू असतो, पण आपण आपल्या घरी बसून ते बघू शकतो. मग त्यामुळे जे खेळ बघणारे जे लोक आहेत ते खूप वाढतात, प्रेक्षक खूप वाढतात. 21व्या आणि 20व्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले. ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल म्हणजे काय, कॉमनवेल्थ, की ब्रिटिशांनी राज्य केलेले जे राष्ट्र आहेत ते राष्ट्रांच्यामध्ये एक स्पर्धा होते, कॉमनवेल्थ गेम्स ज्याला म्हणतात. काही वर्षांपूर्वी भारतामध्ये पण ती स्पर्धा झाली होती. विम्बल्डन हा टेनिसचा स्पर्धा आहे जी लंडनमध्ये होते. विम्बल्डन यांच्यासारख्या स्पर्धा खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस म्हणजे जे टेनिस तुम्हाला माहीत असेल, तुम्ही जर बघत असाल टेनिस जो गेम असतो त्यामध्ये सर्वात मोठे प्लेयर आहेत रफेल नडाल, रॉजर फेडरर, हे सर्वात मोठे त्यामध्ये खेळाडू आहेत, किंवा नोवॅक जोकोविच. ह्यांची जी सर्वात मोठी जी स्पर्धा आहे, अशा 4 मोठ्या स्पर्धा असतात, त्यामधली विम्बल्डन एक आहे जी लंडनमध्ये होते, दरवर्ष होते. लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केले जातात. मग जर समजा लंडनमध्ये विम्बल्डनची मॅच चालू आहे, ती मॅच आपल्याला आपल्या घरी बसून दिसते. मग त्यामुळे काय होतं की तुम्हाला माहीत असेल की आपण जेव्हा क्रिकेट बघतो किंवा कोणतेही सामने बघतो किंवा टी व्हीवरती काही बघतो तेव्हा ॲडव्हर्टाईज येतात. मग ॲडव्हर्टाईज काय करतात की ते वेगवेगळे जे त्यांचे वस्तू आहेत ते विकतात. मग समजा मॅच होते लंडनमध्ये, पण ते बघणारे लोक जगभरात आहेत. मग ते जे विकणारे लोक आहेत त्यांना खूप संधी असते की ते विम्बल्डनच्या मॅचद्वारे किंवा क्रिकेटच्या मॅचद्वारे जेव्हा लोक क्रिकेटची मॅच बघतात आणि त्यामध्ये ब्रेक येतो, त्या ब्रेकमध्ये ते आपली वस्तू आहेत ते त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतात आणि आपण आपल्या घरी बसून ते बघू शकतो आणि आपल्याला आवडलं तर विकत घेऊ शकतो. अन्य ज्या वेगवेगळ्या वाहिन्यांद्वारे जगभरात प्रक्षेपण केलं जातं. ज्या देशांमध्ये या खेळांचा काही सहभाग नाही असे प्रेक्षकसुद्धा या खेळांचा आनंद घेत असतात. क्रिकेट विश्वचषक, जो विश्वचषक आपण जिंकलो होतो, त्या विश्वचषकाची अंतिम फेरी, फायनल मॅच जी होती भारत आणि श्रीलंका, ह्याची जी अंतिम फेरी होती ती जगभरातल्या सर्व प्रेक्षकांनी बघितली होती. हा सामना पाहिला होता. या जगभराच्या प्रेक्षकांनी खेळांचे अर्थकरण बदलून टाकले आहे. आता खेळांचं अर्थकरण म्हणजे काय, की पैसा किती त्याच्यामध्ये मागे लावला जातो. म्हणजे समजा क्रिकेटची वर्ल्ड कप चालू आहे, मग वर्ल्ड कपमध्ये जे मॅच होतात किंवा जे सामने होतात त्या सामन्यांमध्ये आपल्याला मध्ये ॲडव्हर्टाईज दिसते. मग ती ॲडव्हर्टाईज जेव्हा आपण बघतो तेव्हा वेगवेगळे वस्तू त्यामध्ये दाखवले जातात. मग आपल्याला जर आवडला तर आपण विकत घेतो. मग जितके जास्त लोक जी मॅच बघतात तितके जास्त पैसे ॲडव्हर्टाईज करण्यासाठी आपल्याला द्यावे लागतात. म्हणजे समजा मला एक वस्तू विकायची, मग मी काय करणार की ॲडव्हर्टाईज करणार. पण तुम्हाला जर क्रिकेटवाल्यांनी सांगितलं, जे सामने भरवतात त्यांनी सांगितलं की आमचा जी मॅच आहे लोक बघणार आहेत, 100 करोड लोक बघणार आहेत, मग तितकेच पैसे आपल्याला मोजावे लागतात ॲडव्हर्टाईज करण्यासाठी. कारण खूप लोकांपर्यंत आपला जो सामान आहे तो पोचणार, आपली जी वस्तू आहे ते पोचणार. मग त्यासाठी खूप पैसे गुंतवावे लागतात. आणि जितका खेळ प्रसिद्ध होतो तितकाच खेळाडू प्रसिद्ध होतो. खेळ कोणामुळे प्रसिद्ध होतो, खेळाडूमुळे प्रसिद्ध होतो. आणि तितकेच पैसे खेळाडूला भेटतात. म्हणजे जितका खेळ प्रसिद्ध असेल तितकाच खेळाडू श्रीमंत असतो. हौशी खेळाडू, या जगभराच्या प्रेक्षकांनी खेळांचं अर्थकरण बदलून टाकले आहे. हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात, की जे ज्यांना खेळण्याची इच्छा असते ते लोक पण बघतात. मग त्यासाठी वेगवेगळे स्पोर्ट्स अकॅडमी तयार होतात, वेगवेगळे लोक त्यांना प्रशिक्षण देतात, मग त्यांना पण पैसे भेटतात. आणि समजा क्रिकेट जसं आपल्या देशामध्ये प्रसिद्ध झाला तसंच जे बॅट आहेत, बॉल आहेत, त्यांचे उत्पन्न पण खूप झाला, त्यांचे प्रोडक्शन पण खूप झाला. त्यामुळे जे बनवणारे लोक आहेत त्यांना पण काम भेटलं, कारण खूप लोक विकत घेणारे आहेत. प्रेक्षक मनोरंजनासाठी बघतात. कंपन्या जाहिराती संधी म्हणून सामन्याकडे बघतात. कंपन्यांसाठी काय असतं की जाहिरातीची संधी असते, की त्यांना माहीत असतं की हे सामने खूप लोक बघणार आहेत. मग त्यांच्यासाठी खूप चांगलं असतं, कारण लोक ते सामने बघणार आणि लोक जेव्हा बघतील तेव्हा ते लोक काय करतात की त्यांचे जे वस्तू आहेत त्यांचा मार्केटिंग करतात. मी तिकडे दाखवतात की आमची वस्तू विकत घ्या. तसं तुम्ही बघत असाल की वेगवेगळ्या वस्तूंची तुम्हाला ॲडव्हर्टाईज दिसते. आणि प्रेक्षकांना सामने समजावून देण्यासाठी निवृत्त खेळाडू असतात. हे तुम्हाला माहीत असेल की तुम्ही कॉमेंट्री बघत असाल क्रिकेटमध्ये किंवा ऐकत असाल, त्यामध्ये जे निवृत्त झालेले खेळाडू आहेत, जे रिटायर्ड झालेले खेळाडू आहेत, ते तिकडे जाऊन सामन्याबद्दल सांगत असतात. खेळांचे साहित्य व खेळणी. लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगीबेरंगी विविध साधने व उपकरणे असतात त्यांना खेळणी म्हणतात. प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडली आहेत. प्राचीन काळापासून आपल्याकडे खेळणी होती.
मातीपासून बनवली जायची किंवा लाकडांपासून बनवली जायची. आता जास्त बनवत नाही तशी. आता आपण प्लास्टिक किंवा वेगळ्या प्रकारची आपल्याला खेळणी असतात, पण पहिले लाकडापासून किंवा मातीपासून बनवली जायची. जेव्हा उत्खनन केलं जातं, जेव्हा प्राचीन स्थळ जसे खूप असे जुने आपल्याला शहरं जेव्हा सापडतात, तेव्हा आपण तिकडे उत्खनन करतो, तेव्हा आपल्याला खेळणी पण भेटतात. मग त्या खेळण्यांमधून आपल्याला समजतं की कोणकोणते खेळ लोक खेळायचे त्यावेळी. ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार करत असत, की हाताने खेळणी बनवायची किंवा साच्यातून. तुम्हाला माहीत असेल साचा असतो, गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी पण आपण साचा वापरतो. तशाच प्रकारचे खेळणी बनवायचे साच्यातून. प्राचीन काळातील भारतातील साहित्यात बाहुल्यांचा उल्लेख आहे. सूत्रकाच्या एका नाटकाचे नाव मुष्यकटिक असे आहे. मुष्यकटिक म्हणजे काय? मातीची गाडी. त्याच्यावरून समजतं की त्यावेळी पण आपल्याकडे खेळणी होती आणि लोक खेळणी खेळायचे. आता तुम्हाला हे माहीत आहे का? कथा चरित्र सागर हा ग्रंथाने अनेक मनोरंजन खेळ व खेळाचे वर्णन आहे. त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचा वर्णन आहे. आता हे कसं आहे, खरं नाही आहे. त्यावेळी त्यांनी असं विचार केला होता की अशा बाहुल्या असू शकतात. या बाहुल्या कळ दाबल्यानंतर उंच उडतात, काही नाचतात व काही नाचत किंवा आवाज करत असे उल्लेख आहेत. आता हे उल्लेख आहेत त्यामध्ये. त्यावेळी अशा बाहुल्या होत्या का हे याच्याबद्दल काही पुरावा नाही आहे, पण त्यांनी विचार केला असेल की भविष्यामध्ये अशा बाहुल्या असू शकतात आणि आज अशा बाहुल्या आहेत आपल्याकडे. तर चला शोधूयात. पूर्वी भारतातील अनेक भागामध्ये लाकडी बाहुल्या बनवत असत. महाराष्ट्रातील ठक्की नावाने ओळखल्या जाणाऱ्या रंगीत लाकडी बाहुल्या तयार केल्या जात. अशा लाकडी बाहुल्या बनवण्याची परंपरा भारतात इतर कोणत्या प्रदेशामध्ये होती ते शोधूया. हे तुम्ही इंटरनेटच्या आधारे शोधू शकता. महाराष्ट्रामध्ये जे कोकणात सावंतवाडी नावाचं शहर आहे किंवा सावंतवाडी नावाची जागा आहे, तिकडे पण बाहुल्या बनवल्या जातात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळणी बनवले जातात. मग ती खेळण्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे सावंतवाडी. त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती भेटेल इंटरनेटवरती. आता खेळणी आणि इतिहास. आता खेळणीतून आपल्याला इतिहासाची माहिती कशी भेटते आणि आपण इतिहास कसा शिकू शकतो हे आपण बघूया. आता खेळण्यातून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यावर प्रकाश पडतो. समजा कसं समजतं की आपल्याला की आपल्या लोकांमध्ये कसे बदल होत गेले, लोक किती हुशार होत गेले, कसं समजतं आपल्याला. समजा मला 1000 वर्षापूर्वीचा खेळणा भेटला आणि त्यानंतर मला 900 वर्षापूर्वीचा खेळणा भेटला, 800 वर्षापूर्वीचा खेळणा भेटला. मग त्या खेळण्यांमध्ये आपल्याला फरक दिसणार. म्हणजे आपल्याला समजणार की पहिले समजा आपण हाताने खेळणे बनवायचो, नंतर समजा साच्याने बनवायचो. मग समजतं आपल्याला की पहिले लोकांकडे एवढं ज्ञान नव्हता, मग ते हाताने बनवायचे. त्यानंतर त्यांच्याकडे ज्ञान आला, मग त्यांनी साचा बनवला. असे त्यांच्यामध्ये बदल होत गेले. हे बदल कशावरून समजतं आपल्याला? जेव्हा आपण खेळणी बघतो. अशा प्रकारे खेळातून इतिहास आणि इतिहासाची प्रगती यावर प्रकाश पडतो. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. महाराष्ट्रातील दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे. हे तुम्हाला माहीत असेल. महाराष्ट्रामध्ये आपण किल्ले बनवतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगवेगळे किल्ल्यांची आकृती आपण बनवतो किंवा प्रतिकृती बनवतो. या मातीच्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे सहकारी यांची प्रतिमा ठेवतात की आपण तिकडे ठेवतो. ते लहान मुलं आहेत, त्यांना माहीत नसतं, शिवाजी महाराजांबद्दल माहीत नसतं किंवा किल्ल्यांबद्दल माहीत नसतं. मग त्यांना आपण जे आपण प्रतिकृती बनवतो दिवाळीमध्ये, त्यावरून त्यांना समजतं की शिवाजी महाराज कोण होते किंवा किल्ले कसे होते. मग जेव्हा आपण त्यांना किल्ले दाखवायला नेतो, मग त्यांना अजून माहिती भेटेल त्याबद्दल. मग आपण खेळण्यातून किंवा खेळातून आपण इतिहासाबद्दल शिकतो आहे. यांचे सहकारी किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा ठेवल्या जातात. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या सहाय्याने घडलेला इतिहासाचा उजाळा देण्याची एक प्रकार आहे की आपण जे महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे की त्यांनी स्वराज्य कसं स्थापन केलं, त्यांनी कोणकोणत्या लढाया केल्या, त्याबद्दल सर्व माहिती त्या किल्ल्यांमधून आपण मुलांना देऊ शकतो. चांगला किल्ला जर बनवला तर मुलांना समजतं की किल्ल्याची निर्मिती कशी करायची आणि किती अवघड होतं. कारण सर्व जे किल्ले आहेत, महाराजांचे जे किल्ले आहेत ते सर्व डोंगरावरती आहेत किंवा काही किल्ले समुद्रामध्ये पण आहेत. मग त्यांच्यावरून समजतं की आपले लोक किती हुशार होते, त्यांना किती ज्ञान होतं की अजून ते किल्ले उभे आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यांना काहीच झालेलं नाही आहे. काही किल्ले थोडे जीर्ण अवस्थेत आहेत, पण तरी पण मानलं पाहिजे की एवढ्या वर्षापूर्वी जे किल्ले बनवले होते ते अजूनही तसेच आहेत. यावरून समजतं की आपले लोक किती प्रगत होते, आपल्या लोकांकडे किती ज्ञान होता, किती हुशार होते. यावरून सगळं समजतं आपल्याला. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या साहाय्याने घडलेला इतिहास उजाळा देण्याची एक प्रकार आहे. हे दर दिवाळीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किल्ले बनवले जातात. इटलीतील पोम्पोई शहराच्या उत्खननात एक भारतीय बाहुली सापडली आहे. आता हे इटलीमध्ये एक शहर आहे पोम्पोई. इकडे खूप जुना एक शहर होता. मग तिकडे जेव्हा उत्खनन करण्यात आलं, त्या उत्खननामध्ये एक बाहुली सापडली आणि असं त्यावरती शोध केल्यानंतर समजलं की ही बाहुली आहे ना भारतामध्ये बनलेली आहे.
याच्यावरून काय समजतं की त्या काळी आता हे कधीची बाहुली आहे बघा, ती पहिल्या शतकातील असावी. ती पहिल्या शतकामध्ये भारत आणि इटली यांच्यामध्ये संबंध होते, या बाहुलीवरून समजतं. म्हणजे भारतातून कोणीतरी बाहुली घेऊन इटलीमध्ये गेला असेल आणि तिकडे त्यांनी कोणाला तरी दिली असेल आणि ती बाहुली आता आपल्याला सापडली एवढ्या वर्षानंतर. मग त्यावरून काय समजतं की भारत आणि इटली यांच्यामध्ये त्या काळी पण संबंध होते. लोक एकमेकांना तिकडे भेटायचे किंवा जायचे. भारतातील लोक इटलीमध्ये जायचे किंवा इटलीतील लोक भारतामध्ये यायचे. ती पहिल्या शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. त्यावरून भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधाबद्दल अनुमान करण्यात येते. अशा रीतीने उत्खननात मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशातील परस्पर संबंध प्रकाश टाकू शकतात. तुम्हाला जर प्रश्न विचारला की खेळणी आणि इतिहास, मग ते हे 2 उदाहरण तुम्ही देऊ शकता. एक तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले बनवले जातात, त्यानंतर दुसरं आहे हे पोम्पोई, इटलीतील पोम्पोई यामध्ये जी बाहुली भेटली होती त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट. तुम्हाला माहीत असेल की खेळावरती आधारित खूप पुस्तकं आहेत किंवा खूप असे मॅगझिन आहेत, नियतकालीन आहेत, त्यानंतर खूप असे चित्रपट बनवले जातात. त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया. खेळांचे संबंधित साहित्य एक नवी ज्ञानशाखा आहे. खेळातील संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत. मराठी भाषेत नुकताच मलखंबाचा इतिहास प्रकाशित झाला. व्यायाम व विषयावर कोश आहे. हे सगळे कोश म्हणजे काय, कोशबद्दल तुम्ही शेवटच्या धडा शिकाल. या इतिहासाचा हा जो शेवटचा धडा आहे त्यामध्ये तुम्हाला सगळं माहिती भेटेल की त्या खेळाची सर्व माहिती देणारा पुस्तक कोणीतरी लिहिलं आहे. खेळ या विषयातील पाहिलेले षटकार नावाचा नियतकालीन. षटकार म्हणजे जे तुम्ही क्रिकेटमध्ये जो सिक्सर असतो, त्याला षटकार आपण बोलतो. षटकार नावाचे नियतकालीन, षटकार नावाची मॅगझिन आहे जी पूर्ण खेळांबद्दल माहिती देते. पूर्वी प्रसिद्ध होत होते. इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. तुम्हाला माहीत असेल की वेगवेगळ्या खेळांवरती वेगवेगळे जेव्हा आपण न्यूजपेपर पण बघतो, जेव्हा आपण पेपर बघतो त्यामध्ये पण एक पान असतो किंवा 1-2 पानं असतात, त्यामध्ये खेळांबद्दल माहिती दिली जाते. या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहेत. खेळ हा विषयाला वाहून घेतलेली दूरदर्शन वाहिन्या देखील आहेत. वेगवेगळे चॅनल पण आहेत. तुम्हाला माहीत असेल स्टार स्पोर्ट, 10 स्पोर्ट असे वेगवेगळे चॅनल आहेत. त्यामध्ये फक्त खेळ दाखवले जातात, वेगवेगळे खेळ दाखवले जातात. क्रिकेट, टेनिस, फुटबॉल हे सगळे त्यावरती दाखवलं जातं. अलीकडच्या काळात खेळ या खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी व इंग्लिश चित्रपट निर्मिती झालेली आहे. उदाहरण मेरी कॉम. आता मेरी कॉम कोण आहे? मेरी कॉम ही खूप चांगली एक बॉक्सर आहे. तिने ऑलिम्पिकमध्ये तिला ब्रॉन्झ मेडल पण भेटला होता. ही भारतातील सर्वात चांगली मेरी कॉम ही भारतातील सर्वात चांगली महिला बॉक्सर आहे. तिच्या जीवनावरती एक चित्रपट आला होता, त्यामध्ये प्रियंका चोप्राने मेरी कॉमचं काम केलं होतं. त्यानंतर दंगल तुम्हाला चित्रपट माहीत असेल, आमिर खान. गीता आणि बबिता फोगट ह्या कुस्ती करतात, ज्या रेसलर आहेत, त्यांच्या जीवनावरती पण एक चित्रपट आला होता. त्या चित्रपटाचं नाव आहे दंगल, ज्यामध्ये त्यांच्या वडिलांची भूमिका आमिर खानने केली होती. मेरी कॉम आणि मेरी कॉम ही ऑलिम्पिकमधील भाग घेणारी आणि कांस्य पदक म्हणजे काय, ब्रॉन्झ मेडल, कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला बॉक्सर. आणि फोगट म्हणजे जसं मी तुम्हाला गीता आणि बबिता फोगट ह्या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे. हा कुठला चित्रपट आहे? दंगल. आणि मेरी कॉमच्या जीवनावरती मेरी कॉम नावाचा चित्रपट. तसंच सचिन तेंडुलकरच्या पण जीवनावरती चित्रपट आलेला आहे. MS धोनी, महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावरती पण चित्रपट आलेला आहे. दोघांच्या पण जीवनावरती चित्रपट आलेला आहे. असे बरेच जे लोक आहेत ते त्यांच्या जीवनावरती चित्रपट येतात. चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड. आता तुम्ही बघा इतिहासकाराची काय मदत लागेल यामध्ये. समजा आता मला महेंद्रसिंग धोनी किंवा सचिन तेंडुलकर यांच्यावरती जर चित्रपट बनवायचा आहे, मग तुम्ही कसं त्यांच्या जीवनाबद्दल सर्व माहिती आपण देणार, म्हणजे ते लहानपणापासून कसे होते. मग समजा आता सचिन तेंडुलकरचं लहानपण दाखवायचं आपल्याला, मग त्यावेळी जेव्हा आपण सिनेमा बनवतो किंवा मूवी बनवतो, व्हिडिओ बनवतो आहे, मग त्यावेळी आपण सर्व ज्या आजूबाजूच्या गोष्टी आहेत मग त्या कालखंडाच्या आपल्याला दाखवायला लागतात. म्हणजे समजा आपण कुठल्या तरी एका खेळाडूवरती 50 वर्षापूर्वी जो खेळाडू होता त्याच्यावरती चित्रपट बनवतो आहे, मग तो चित्रपट बनवण्यासाठी आपल्याला 50 वर्षापूर्वी तो कालखंड कसा होता, तो देश कसा होता किंवा तो शहर कसा होता, तसा आपल्याला तिकडे सेट बनवावं लागेल, तसा चित्रपट बनवावा लागेल. मग त्यासाठी इतिहासकाराची पण गरज लागते की इतिहासकाराकडे माहिती असते की 50 वर्षापूर्वी तो शहर कसा होता, लोक कपडे कसे घालायचे, भाषा कशी होती किंवा ते बिल्डिंग्स तिकडे कशा होत्या, मग ते सर्व आपल्याला दाखवावं लागेल.
नाही तर समजा मी 50 वर्षापूर्वी कुठला तरी चित्रपट बनवतो आहे, 50 वर्षापूर्वी घडलेली घटना दाखवतो आहे चित्रपटामध्ये आणि शहर दाखवते मुंबई आणि मुंबईमध्ये 5 वर्षापूर्वी बनलेली बिल्डिंग तिकडे चित्रपटामध्ये आली, मग ते खोटं ठरणार, कारण 50 वर्षापूर्वी ती बिल्डिंग नव्हती. मग आपल्याला पूर्ण तयारी करावी लागते, पूर्ण शोध करावा लागतो की कसं होतं त्यावेळेस काय काय होतं, तसं दाखवावं लागतं पूर्ण. चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव म्हणजे लोक कपडे कसे घालायचे, लोक कसे राहायचे, सामान्य जनजीवन या सगळ्यांचे सखोल अभ्यास करावा लागतो. या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असतं, कारण त्यांना माहीत असतं इतिहासकाराला ती माहिती असते. मग त्यांची मदत घेतली जाते चित्रपट बनवताना. वर्तमानपत्रामध्ये सगळं हे काम करण्यासाठी पण गरज लागते. किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना खेळाचा इतिहास माहिती असणे आवश्यक असते. की समजा आपण क्रीडाबद्दल लिहितो आहे, खेळांबद्दल लिहितो आहे, कुठे पुस्तकामध्ये लिहितो आहे किंवा कुठे पेपरमध्ये लिहितो आहे, न्यूजपेपर वृत्तपत्रामध्ये लिहितो आहे, मग त्यामध्ये सुद्धा इतिहासकाराची गरज लागते. कारण समजा मला आता जसं आपण मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल शिकलो की 1932मध्ये त्यांनी भारतासाठी सुवर्णपदक भेटलं होतं आपल्याला. आता हे कोणाला माहीत असणार, जो इतिहासकार आहे त्याला माहीत असणार, किंवा खेळांचा इतिहास ज्याला माहीत असेल त्याला माहीत असणार. मग त्या लोकांची गरज असते. जेव्हा आपण समजा मी मेजर ध्यानचंद यांच्यावरती पिक्चर बनवतो आहे, मूवी बनवतो आहे, सिनेमा बनवतो आहे, मग त्यावेळी कसं होतं, त्यावेळी लोक कसे राहायचे, त्यांचे कपडे कसे होते, त्यावेळी कसं होतं, शहर कसे होते किंवा भाषा कशी होती, हे सर्व जर आपल्याला माहीत करायचं तर आपल्याला इतिहासकाराची गरज लागते. आता खेळ आणि व्यावसायिक संधी, प्रत्येक तुम्ही धड्यामध्ये हे बघत असाल की व्यावसायिक संधी काय उपलब्ध आहे. हा जो आपण यावर्षी इतिहास शिकतो आहे, त्या इतिहासाचा महत्त्वाचा शिकवण्याचा भाग काय की इतिहास शिकून आपल्याला कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्यवसाय करू शकतो किंवा आपल्याला कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत हे आपल्याला शिकवतात यावर्षी. मग तसंच खेळ जर आपण शिकतो आहे किंवा खेळाचा इतिहास जर आपण शिकतो आहे, मग त्यानंतर आपल्याला कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत ते आपण बघूया. खेळ आणि इतिहास हा गोष्टी वारंवार पाहता भिन्न वाटल्या तरीसुद्धा त्यांच्या निकटचा संबंध आहे. की आपल्याला माहीत असेल की खेळ आणि व्यवसाय यांच्यामध्ये काय खेळ आणि इतिहास यामध्ये काय हे शिकण्याची काय गरज नाही असं आपल्याला वाटत असेल, पण त्यांच्यामध्ये संबंध आहे. तो काय संबंध आहे बघूया. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत. ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांची संदर्भातील लेखन समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकाराची मदत घ्यावी लागते. समजा आता आपण क्रिकेटचा कुठला सामना चालू आहे, मग क्रिकेटचा सामना चालू आहे, त्या सामन्यामध्ये समजा काही आपली टीम जिंकली, मग असा सामना आधी कुठे झाला होता का, त्यानंतर अशा समजा त्यामध्ये एका खेळाडूने 100 रन बनवले, मग त्या खेळाडूसारखे असे अजून कोणी रन बनवले होते का, ही सगळी माहिती आपल्याला माहीत असावी लागते. मग ते सगळी माहिती इतिहासकाराला माहीत असते. जो खेळांचा इतिहासाबद्दल अभ्यास करतो त्या माणसाला माहीत असते. समजा आज कुठल्या खेळाडूंनी 10 विकेट घेतले, मग असे याच्या आधी कोणी 10 विकेट घेतल्या होत्या का, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मग ते कोणाला माहीत असतं, जो खेळांचा इतिहासाबद्दल शिकतो त्याला माहीत असतं. कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या संदर्भातील लेखन समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकाराची मदत घ्यावी लागते. खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. तर समीक्षापूर्व निवेदन कोण करतं, जे तुम्ही बघत असाल क्रिकेटमध्ये जे कॉमेंटेटर असतात, मग ते कॉमेंट्री करतात. जेव्हा खेळ चालू असतो तेव्हा कॉमेंट्री करतात. मग ते कॉमेंट्री करणाऱ्या माणसाला थोडीफार त्यांना समज असली पाहिजे किंवा त्या खेळाबद्दल माहिती असली पाहिजे, त्या खेळाच्या इतिहासाबद्दल माहिती असली पाहिजे. मग असे खूप सारे लोक जाऊन तिकडे ज्यांना ही माहिती असते त्या टाईपची कामं पण त्यांना भेटतात. या तज्ज्ञांच्या खेळांचा इतिहास मागील आकडेवारी म्हणजे काय, तो जो क्रिकेटर खेळतो आहे त्या क्रिकेटरची आकडेवारी, त्या क्रिकेटरचा रेकॉर्ड माहीत असावा लागतो. त्याने आधी किती सेंचुरीज बनवल्या आहेत, किती 100 रन बनवले आहेत, किती 50 रन बनवले आहेत, किती विकेट्स घेतले आहेत. मग त्याच्या दुसरे जे लोक आहेत, समजा आज विराट कोहली खूप शतक बनवतो आहे, मग तो किती शतक दूर आहे सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडण्यापासून, हे सगळं माहिती असावी लागते त्या माणसाला. खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधित इतिहास, आठवणी अशा गोष्टी माहिती देणे गरजेचं आहे. यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो. मग इतिहास माहीत असेल तरच ते देऊ शकतात. दूरदर्शनवरून हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्याचे प्रत्यक्ष सामना चालू असताना प्रक्षेपण चालू असते. समजा हे जे खेळ होतात हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, हे खेळ चालू असताना जेव्हा आपल्याला लाईव्ह आपल्या घरी दिसतं, मग ते दाखवण्याचे जे काम करतात त्याच्या मागे खूप सारे लोक काम करतात. मग अशा खूप साऱ्या लोकांना त्यामध्ये संधी भेटते, व्यवसायाची संधी भेटते. विविध वाहिन्यांमुळे या खेळासंबंधित नोंदी ठेवणाऱ्या माहिती प्राप्त झाली आहे.
खेळातील संबंधित असणाऱ्या वाहिन्या 24 तास सुरू असतात. म्हणजे आज ज्या खेळांच्या संबंधित ज्या वाहिन्या आहेत, वाहिन्यामध्ये काय चॅनल आहेत, स्टार स्पोर्ट किंवा त्यानंतर 10 स्पोर्ट, हे जे सगळे जे वाहिन्या आहेत किंवा जे चॅनल आहेत 24 तास खेळाबद्दल काही ना काहीतरी माहिती आपल्याला देत असतात किंवा वेगवेगळे खेळ आपल्याला दाखवत असतात. यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संध्या उपलब्ध आहेत. मग ते जे दाखवण्याचं जे काम करतात त्याच्यामागे खूप सारे लोक काम करतात. त्या सर्व लोकांना नोकरी भेटते, सर्व लोकांना काम भेटतं. खेळांच्या स्पर्धांमध्ये पंचांची आवश्यकता, पंच म्हणजे काय, अंपायर, पंचांची आवश्यकता असते. पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात, की असंच कोणी जाऊन अंपायर नाही बनू शकत. म्हणजे जर तुम्हाला चांगल्या दर्जाचा अंपायर बनायचं आहे, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ज्या सामने होतात त्यामध्ये जर तुम्हाला अंपायर बनायचं आहे, पंच व्हायचं आहे, त्यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र लागतो. आणि जो माणूस प्रमाणपत्र घेतो त्या माणसाला विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात. अशी पात्रता प्राप्त केल्यानंतर पंचांनी जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा राज्य स्तरांवर काम करण्याची संधी मिळते. सरकारी आणि खाजगी पातळीवरून खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आता समजा काही खेळाडू खूप गरीब आहेत, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, कारण खूप खेळ खेळण्यासाठी खूप कसरत करावी लागते, त्यानंतर खूप खेळ खेळावे लागतात, त्यासाठी पैसे लागतात. मग असे काही सरकारी पण योजना आहेत की ते सरकार मदत करते त्यांना. सरकारची स्कॉलरशिप असते, ती स्कॉलरशिप त्यांना भेटते, सरकार त्यांना ट्रेनिंग देते. त्यानंतर काही प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या त्यांना स्पॉन्सर करतात, त्यामुळे त्यांना पैसे भेटतात. खेळाडूंसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी आणि खाजगी, सरकार पण करतं आणि खाजगी काही कंपन्या आहेत त्या पण पैसे देतात. की समजा काही कोणता खेळाडू आहे खूप प्रतिभावान आहे पण त्याच्याकडे पैसे नाही आहेत, मग अशा लोकांना, अशा खेळाडूंना काही मोठमोठ्या कंपन्या आहेत ते लोक पण पैसे देतात. खेळाडूंसाठी राखीव जागा देखील ठेवण्यात आलेल्या आहेत. समजा खेळाडू चांगला दर्जाचा खेळाडू असेल आणि नंतर त्याला नोकरीची संधी, जर नोकरी करायची असेल, मग अशा लोकांना नोकऱ्या जेव्हा निघतात, सरकारमध्ये नोकऱ्या निघतात, मग त्यामध्ये काही जागा त्या खेळाडूंसाठी राखीव ठेवल्या असतात. मग ते तिकडे जाऊन परीक्षा देऊ शकतात आणि त्यांना नोकरी वगैरे भेटू शकते. आता क्रिकेटमध्ये तुम्हाला माहीत असेल कॉमेंट्री जे करतात त्या लोकांसाठी ही थोडी चांगली माहिती आहे. इथे माहीत आहे का तुम्हाला, क्रिकेटमध्ये जी कॉमेंट्री करतात तसे कॉमेंटेटर होते, त्यांच्याबद्दल आपण थोडं शिकूया. क्रिकेट सामन्याचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ जे पंडित करत असत. अरे क्रिकेट सामन्याचे समालोचन म्हणजे काय, की ते कॉमेंट्री करतात किंवा त्या क्रिकेट सामन्याबद्दल सांगतात. आता हे आकाशवाणीवरून, तेव्हा काय टी व्ही नव्हती, रेडिओवरून चालायचं सर्व, तरी पण त्यांच्यामध्ये अशी चांगली कला होती, त्यांच्यामध्ये ते एवढे प्रतिभावान होते की लोक ते बोलत आहेत ते ऐकायचे. हे समालोचन करताना बाळ पंडित या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी, पूर्वीचा विक्रम याची माहिती देत असत. आता ह्यात त्यांना एवढी सगळी माहिती होती म्हणून ते माहिती द्यायचे आणि म्हणून लोकांना ते आवडायचं आणि लोक ते ऐकायचे. त्यांना खेळाचा आणि खेळाच्या इतिहासाचा उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे आणि खूप सारे लोक ते ऐकायचे. मग त्यांच्यावरून समजतं की वेगवेगळ्या प्रकारच्या संध्या आपल्याला खेळामध्ये उपलब्ध आहेत आणि इतिहास जर आपण शिकलो खेळाचा तरीसुद्धा संध्या उपलब्ध आहेत. की खूप सारे लोक आहेत जे खेळांबद्दल फक्त लिहितात, की न्यूजपेपर जो असतो किंवा वृत्तपत्र असतं त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खबर असतात. आपल्याला माहीत असेल की आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय की आपल्या शहरामध्ये जे वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत त्या सगळ्यांबद्दल त्यामध्ये एक बातमी असते. तसेच खेळांबद्दल पण माहिती असते. मग जे खेळांची माहिती देतात ते वेगळेच लोक असतात. त्या लोकांना वेगवेगळ्या जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची संधी भेटते. समजा भारताच्या बाहेर कुठे क्रिकेटचा सामना चालू आहे किंवा फुटबॉलचा सामना चालू आहे, मग ते न्यूजपेपर किंवा ते चॅनल, टी व्ही चॅनल, त्या अशा आपले त्यांचे जे वार्ताहर असतात त्यांना बाहेर पाठवतात. मग ते बाहेर जातात, तिकडे त्यांना जाण्याची संधी भेटते. अशा खूप साऱ्या संध्या उपलब्ध आहेत. जर तुम्ही क्रिकेटबद्दल किंवा कुठल्याही खेळाबद्दल जर तुम्हाला इंटरेस्ट असेल मग तर तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल त्यासाठी. आणि अभ्यास केल्यानंतर तुम्ही वेगळ्या क्षेत्रात पण जाऊ शकता, त्यामध्ये तुम्ही सुद्धा करिअर करू शकता. मला आशा आहे की तुम्हाला हा धडा समजला असेल. हा खूप सोपा धडा आहे, तर जितके होऊ शकेल तितके ह्या धड्याचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही अभ्यास करा त्याचा, आणि ह्या प्रश्न जर आले तर तुम्हाला पूर्ण गुण भेटले पाहिजेत. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल किंवा हा धडा समजला असेल. जर समजला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि अधिक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.